एका वाढदिवसाचं निमंत्रण आणि त्याचं निमंत्रण न मिळाल्यामुळे एका 24 वर्षाच्या तरुणानं आयुष्य संपवलं। खरंच इतकी छोटी गोष्ट ही मोठा जीव घेऊ शकते? तर हो, आपल्याच महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात ही हृदयाला चटका लावणारी घटना घडली आहे। बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातल्या कुंभेफळ गावातल्या 24 वर्षांच्या महेश भणगे या तरुणानं आपलं आयुष्य संपवलंय। कारण 6 एप्रिलला महेशच्या जवळच्या मित्राचा वाढदिवस होता। त्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला मित्रांनी महेशला बोलावलं नव्हतं। आता ही कुणाला तरी ही छोटी गोष्ट वाटेल, पण महेशसाठी मात्र ती खूप मोठी होती। आता त्याला मित्रांनी का बोलावलं नव्हतं, तर त्याच्या मित्रांसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता अशी माहिती आहे। त्यामुळे त्याला त्याच्या मित्रांनी वाढदिवसाला बोलावलं नव्हतं आणि मग महेश मागील 2 दिवसांपासून नैराश्यात होता आणि अखेर आज सकाळी त्यानं विष प्राशन करत टोकाचं पाऊल उचललं। पोलिसात या घटनेची नोंदही झाली आहे। महेशने राहत्या घराच्या छतावर पिण्याच्या पाण्याच्या तांब्यातून विष प्राशन करून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे। पण आत्महत्येपूर्वी त्यानं एक भावनिक स्टेटस ठेवलं होतं, ते म्हणजे माझं दुःख कुणाला सांगू, मी एकटा पडलो। ही एक ओळ पण त्याच्या मनातली वेदना स्पष्ट सांगणारी होती। कुटुंबियांनी त्याला छतावर बेशुद्ध अवस्थेत पाहिलं, रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। संपूर्ण कुंभेफळ गाव हे अजूनही या घटनेतून सावरलेलं नाही। या घटनेचा तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे, पण आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो की आपल्या आसपासही कुणी असं शांतपणे तुटत तर नाही आहे ना। त्यामुळे संवाद ठेवा, साथ द्या, कारण कधी ना कधी एक छोटासा प्रयत्नही एखादं आयुष्य वाचवू शकतो।